चला 10वी-12वीचे पेपर झाल्यानंतर तुम्ही बऱ्याचशा मुली ब्युटी पार्लरमध्ये क्लास करायला जातात. तर त्याआधी तुम्ही काय काय एकदम त्यांना काय काय विचारून घेतलं पाहिजे हे तुम्हाला सांगते. आत्ताच कॉल आला, माझी भाऊजाई करत आहे ब्युटी पार्लरचा कोर्स, तर ते गेलीये आता 3-4 दिवस झाले. तर तिला काय म्हणतात त्या मॅडम तिथल्या की तुम्ही युपीना आणा, तुम्ही डोनट आणा, तुम्ही ह्या इतक्या सगळ्या मशीन आणा. आता हे कसं काय पॉसिबल आहे? प्रत्येक एक मशीन म्हणजे हे पहा, तुम्हाला मी दाखवते. हे स्ट्रेटनर मशीन आहे, हे कर्लर मशीन आहे, त्याच्यानंतर हे 3 टॉंग मशीन आहे, त्याच्यानंतर हे क्रिम्पर आहे. तर अशा सगळ्या खूप साऱ्या मशीना पण राहतात. आणि त्या मॅडम काय म्हणत आहे तिला की तुम्ही सगळ्या मशीना आणावं लागेल तुम्हाला तुमच्या. त्याच्यानंतर आता 3-4 दिवस झाले म्हणते की त्यांना ते हेअर बन शिकवत आहे, तर म्हणते डोनट तुम्ही आणा, युपीना तुम्ही आणा, एक रबर सुद्धा देत नाही म्हणते. मग एवढे पैसे हे लोक घेतात कशाचे? हे तुमचं काम आहे ना. हे जिथं आपण क्लास करतो त्या मॅडमचंच काम आहे हे सगळं द्यायचं. आता मी पण क्लास घेते, माझ्या मुलींना मी पूर्ण शाईन स्प्रे, सेटिंग स्प्रे, जेही स्प्रे असतात केसावर मारायचे ते प्रॅक्टिसमध्ये सुद्धा दिले आहेत. जर खोटं असेल तर तुम्ही त्या मुलींना विचारू शकता. पण मी त्यांना प्रॅक्टिसमध्ये सुद्धा हेअर स्प्रे मारू दिले आहे. तिथे त्या पोरीला एक युपिन सुद्धा देत नाहीये, त्याच्यानंतर एक रबर हे सुद्धा देत नाहीये. हे तर माझ्या म्हणजे डोक्याच्याच बाहेरची गोष्ट झाली की एक रबर सुद्धा देत नाहीये. एक बंद करायला किती साऱ्या युपिना लागतात? इतक्या साऱ्या युपिना ते पोरगी आणणार आहे का? 3-4 दिवस झाले तिनं पहिलेच आपले फीस भरली. फीस भरल्यानंतर हे प्रत्येक एक मशीन हे 2-2, 2.5, 3-3 हजाराची आहे. कोणत्या मशीना 7-7 हजाराच्या आहेत. हेअर राहते. तर मग एवढ्या महागड्या ते स्ट्रेटनर वगैरे हे आताच घेऊ शकते का? कारण इकून तिकून आपल्या इकडल्या गावातल्या मुली तरी परिस्थिती नसते, तर त्या क्लासेस तर कशा बशा करतात. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना सांगता की ऍडमिशन घ्यायच्या आधी तुम्ही ह्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजे ना. मग त्या मॅडम जर तुम्हाला सांगत नसेल तर मी तुम्हाला सांगते तुम्ही कुठेही ऍडमिशन घ्या, पण जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायच्या आधी ह्या तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करा की तुम्हाला काय काय आणायला लागणार आहे. क्रीम, आता तिनं आताच ऍडमिशन घेतली, आता तिला कसं काय माहित राहणार आहे कोणती फेशियल किट आणायची आहे, कुठलं काय वापरायचं आहे. त्यांना सांगत आहे की तुम्ही फेशियल किट आणा, नंतर तुम्हाला क्लीनअप फेशियल शिकवतो. हे तर काही म्हणजे डोकं नसल्यासारखीच गोष्ट झाली. फक्त ह्या लोकांचा हे जे असे क्लासेस घेणारे असतात यांचा उद्देश एकच असते फक्त की जेवढे पैसे आधी येत आहेत बस तेवढे जमा करून घ्यायचे, नंतर मुली नाही आल्या तरी चालतात. पण हे सगळं तुम्ही विचारून घ्या. म्हणजे तुम्ही पिना द्यान काय, तुम्ही काय काय द्यान प्रॅक्टिसमध्ये, काय नाही द्यान, हे सगळं तुम्ही विचारून घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो की जर क्लासेस जॉईन करायचे असेल, प्रामाणिकपणे शिकायचं असेल तर चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या.